मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, रावेर, जिल्हा जळगाव। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। माझा मोबाईल नंबर 9850015558। आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। मी कुंडली मिलन, गुणमिलनाविषयी अनेक व्हिडिओ जाहीर केले, मार्गदर्शन केले आहे, परंतु काही तथागतांना त्याच्यातून अजूनही काही समजलं नाही आहे। त्यांनी विनंती केल्यामुळे पुनश्च थोडंसं आपण या विषयाकडे वळूया। विवाह ठरविताना एक लक्षात घ्यायला पाहिजे की आपल्याला जो विवाह करायचा आहे तो सुखकारक व्हायला पाहिजे, संतती त्यातून निर्माण झाली पाहिजे आणि संसार विवाह हा पूर्ण झाला पाहिजे। त्याच्यातून सासूसुनाचे संबंधसुद्धा आपल्याला कळायला हवे। म्हणून गुणमिलन हे करू नका। गुणमिलन हे तारखेनुसार होते। गुणमिलनामध्ये कुठलीही माहिती तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकत नाही। जे काही 18 गुणाच्या वर विवाह करावा असं त्याच्यात सांगितलं जाते आणि ते जवळजवळ 36 गुणापावतर पत्रिका असते गुणमिलन, परंतु त्यामध्ये 36 गुण कोणाला मिळाले याचं भाष्य पण त्याच्यात नसते आणि त्याच्यामध्ये ग्रहयोग बघितले जात नाही, कुंडली बघितली जात नाही, म्हणून ते असत्य आहे। दोघांच्या कुंडल्या आपल्याला समोर ठेवायच्या असतात। जन्मकुंडल्या, विवाह कुंडल्या, दृष्टी कुंडली, गर्भकुंडली, दोघांची एकत्रित कुंडली, गोचर कुंडली आणि कुंडलीतले जे 12 भाव आहेत ते भाव, त्याच्यातलं राशी, त्याच्यातले ग्रहयोग आणि ह्याशिवाय मुलाच्या कुंडलीत मुलीचं स्थान कुठे आहे आणि मुलीच्या कुंडलीत मुलाचं स्थान कुठे आहे हे बघायला हवं। हे फार 2 ओळीचं शब्द फार महत्त्वाचे आहे। एखादी मुलगी मुलाच्या घरामध्ये जर अष्टमस्थानी असले तर तिला आयुष्य कमी होते। ती जर त्या ठिकाणी जर नोकरीच्या याच्यात असली तर ती तिथे कामधंद्यावालीच होते, नोकरानी होते आणि तिचं स्थान धनसंपदाच्या ठिकाणी गेले तर मग तिला त्याच्या हाती पैसा खेळतो। विवाह झाल्यावर लाभ होणार आहे का भाग्य होणार आहे हे पण आपल्याला कळून येते। एखादा मुलगा आपल्याला झाला आणि त्यावेळेला आपल्याला बढती झाली, नोकरी बढती झाली, नोकरी लागली, वास्तू खरेदी झाली, मोटर वाहन खरेदी झाली की आपण म्हणतो की हा शुभ पावलाचा आहे। म्हणून विवाहाच्या नंतर काय स्थिती होणार आहे याचं भाष्य जर आपल्याला पाहायचं असेल तर कुंडली मिलनातूनच आपल्याला सहज कळून येत असते। याच्यामध्ये तथाकथित दोघांचं आरोग्य कसं राहणार आहे याचा उलगडा होतो। यानंतर मग एखादा प्रेमयोग आहे का, होऊन गेला आहे का, पुनरावृत्ती राहणार आहे याचा पण उलगडा होतो। काही वेळेला आईवडिलाच्या दबावानुसार मुलं मुली विवाहाला होकार देतात आणि मग काहीतरी कुरकुर करून मग पूर्णच प्रेमविवाह करण्यासाठी ते सज्ज राहतात आणि मग पहिला विवाह मोडता होतो। याच्यामध्ये दोघांचं आयुष्य खराब होते। दोघांना दुजोराचा शिक्का लागतो आणि दुजोराचा शिक्का लागला की मग पुनश्च जो विवाह होतो किंवा जे स्थळ येते ते उणीव सारखंच येते, सौम्यता येते आणि मग त्यानुसार आपल्याला विवाह करावा लागतो। याच्यासाठी आणि त्याच्यात वेळ पण जातो। कोर्ट कचेरी झाली तर 5-7 वर्ष सहज निघून जातात आणि वय वाढते। म्हणून कुंडली मिलन हे जाणकार ज्योतिषाकडनं करा। त्याच्यामध्ये हे पण समजून घ्या की समजत असताना विवाहाच्या वेळेला सासूसुनाचे संबंध कसे राहणार आहेत, संतती योग आहे की नाही योग आहे, दोघांचं आरोग्य कसं राहणार आहे आणि संसार कसा होणार आहे या सर्वांचं भाष्य आपल्याला या कुंडली मिलनातून होते आणि ते तुम्ही आग्रहाने आपल्या ज्योतिषांना, ज्योतिर्विदांना, पंडितांना, पुजाऱ्यांना अवश्य विचारायला हवं। आम्हाला याची उत्तरं हवी, याचे मार्गदर्शन हवं असं स्पष्ट सांगायला हवं, कारण त्याशिवाय आपल्याला संसार पुढे चालवता येत नाही। आजचा कार्यक्रम इथेच थांबवूया। मी बोरकर गुरुजी, विश्वज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय। ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558 आणि माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्यक्रमाचं समापन करूया।